नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWMPSC या यूट्यूब चॅनलला. तर राज्यात आदिवासी विभागामध्ये चौकीदार या पदासाठी 416 पदांसाठी नोटिफिकेशन इथं जाहीर झालेलं आहे आणि कास्ट वाईज जागा किती आहेत त्या सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्याचबरोबर संपूर्ण काय प्रक्रिया असणार आहे, लेखी परीक्षा किती गुणांची असेल, त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी कोणते कोणते घटक आहेत, या सर्व गोष्टींचं इथं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सर्वांचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच काय, भरती ही आदिवासी विभाग भरतीची आहेत आणि त्याच्यामध्ये आदिवासींसाठी जागा नाही किंवा एस-टीसाठी जागा नाही. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा इथं प्रयत्न करेल. मी विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. माझ्या मित्रांनो, चौकीदार गट ड पदांची ही भरती असणार आहे. या गोष्टी लक्ष घ्या. चौकीदार म्हणजेच गट ड या पदांसाठी भरती असणार आहे आणि ही भरती तब्बल 29 घटकासाठी आलेली आहे. 29 घटकासाठी भरती आलेली आहे म्हणजेच काय? ह्या जागा फक्त कुठे एका पर्टिक्युलर ठिकाणसाठी नाही आहे की एक फॉर्म भरून दिला विषय संपला नाही. जसं जिथं-जिथं आदिवासी प्रकल्प आहेत, तिथं-तिथं ह्या जागा आहेत. तब्बल राज्यामध्ये 29 ठिकाणी ह्या जागा आलेल्या आहेत. त्या 29 ठिकाणी जागा कुठं-कुठं आलेल्या आहेत, ते आपण इथं पाहणार आहोत. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, महाराष्ट्र शासनाचं आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांचं हे पी-डी-एफ आहे आणि हे पी-डी-एफ जे आलं होतं, तुम्ही जर कधी पाहिलं तर हे 27 एप्रिल 2026चं आहे आणि या पी-डी-एफमध्ये म्हणजे कालच्या तारखेतलं ही भरती आहे, सरळ सेवा भरतीनं होणार आहे. त्याचबरोबर गट ड ची ही भरती असणार आहे. याच्यामध्ये 15,000 ते 47,000 पर्यंत पेमेंट असेल. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, यामध्ये राज्य शासनाचे 29 प्रकल्प जे आहेत, इथं जागा आलेल्या आहेत. म्हणजे जसं अकोला आहे, चंद्रपूरमध्ये आहे, अमरावतीमध्ये धारणी आहे, त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये आहे. ओके. जे बाकी आहेत अशा ठिकाणी या 29 प्रकारे जागा आलेल्या आहेत. आता जे तुम्हाला अर्ज करायचे आहेत ते म्हणजे तुम्हाला या साईटवर करायचे आहेत. ओके. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 तारखेपासून तुमचे अर्ज सुरू झालेले आहेत. म्हणजेच कालपासून आणि हे 18 मे पर्यंत अर्ज असतील. याचबरोबर हे जे अर्ज आहेत, भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल ह्या तुम्हाला काय या साईटवर उपलब्ध होईल. हे तुम्हाला पुढे घेऊन जाऊ आपण. आता अशा प्रकारे 29 घटकांचा आलेला आहे. जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात माझ्या मित्रांनो, मी आणखी थोडं झूम करेल हे. ठीक आहे. बरं. दिसत असेल तुम्हाला आता? तर हे आहे अहिल्यानगर जिल्ह्याचं. वेतन श्रेणी S1 दिलेली आहे. 15,000 ते 47,600 पद आहेत चौकीदार आणि टोटल जाहिरातच 416 पदांची चौकीदार पदाची आहे. तुम्ही जर कधी समांतर आरक्षणात पाहिलं म्हणजे अहिल्यानगरला एकूण पदं किती भरल्या जाईल, तर अहिल्यानगरला एकूण 15 पदं भरल्या जाणार आहे. याच्यामध्ये माझे मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी एस-सीसाठी 4 आहे. अनुसूचित जमातीसाठी 0 पदं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भरपूर साऱ्या पोरांचे कॉल येतात, मला मेसेज येत आहेत, की नेमकं आमच्यासाठी का जागा नाही? तर लक्षात ठेव, जा अनुकंप तत्वावर किंवा ज्या काही डिपार्टमेंट थ्रू भरायच्या जागा असतात, त्या इथं भरलेल्या आहेत. उलट जास्त जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे एस-टीसाठी इथं जागा नाही. पण तुम्हाला जर कधी फॉर्म टाकायचा असेल, तर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म टाकू शकता माझ्या मित्रांनो. याचबरोबर इथं पाहू शकता 2 जागा ई-डब्ल्यू-एसच्या आहेत, एस-सी-बी-सीच्या 2 आहेत. आरक्षित पदं एकूण 15 आणि ओपनच्या जागा इथं नाही आहेत. म्हणजे हे पोरं इथं फॉर्म भरू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. विमाप्रची एक आहे, एस-बी-सीची. ओ-बी-सीच्या 3 जागा आहेत. याच्यामध्ये ओ-बी-सीच्या 3 जागामध्ये आपल्याला लक्षात येईल, की महिलांच्या सुद्धा कुठं-कुठं जागा आहे. बघा, एक महिलांच्या एकूण ओ-बी-सीला 1 जागा दिलेली आहे. ई-डब्ल्यू-एसला 1 जागा दिली आणि एस-सी-बी-सीला 1 जागा दिलेली आहे. ओके, डन. यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. आता हे दिलेलं आहे धुळ्याचं. हे धुळे आहे. धुळेला एकूण 29 जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये तुम्हाला ओपनच्या 13 जागा आहेत. महिलांसाठी, पुरुषांसाठी 4-4 जागा आहेत. त्याचबरोबर खेळाडू, माजी सैनिकांसाठी सुद्धा जागा दिलेल्या आहेत. ओ-बी-सीच्या 4 जागा आहेत. ई-डब्ल्यू-एसच्या 3 आहेत. एस-सी-बी-सीच्या 3 आहेत. त्यानंतर एस-सीच्या 3 आहेत. विजाच्या आहेत. त्यानंतर इथं भजक, भजड, इमाच्या 4 जागा अशा प्रकारे इथं दिलेल्या आहेत. तर इथं 29 जागा. आता हे टोटल जागांची जी घटक आहेत, 29 जागासाठी वाचून दाखवायला खूप वेळ होईल. त्यासाठी तुम्ही जिथं फॉर्म भरण्यास इच्छुक आहेत, तुम्ही फॉर्म भरू शकता माझ्या मित्रांनो. असं तुम्हाला एक विनंती आहे. मी याच्यावरती जास्त थांबणार नाही. डायरेक्ट याच्या समोरचा टप्पा घेईल आणि तो टप्पा म्हणजे आपल्या पात्रतेचा असतील.
तो पात्रता माध्यमिक शालांत पात्रता लागेल याला. ठीक आहे. आता इथं आपण जर कधी पाहिलं पात्रतेच्या संदर्भात हे अनाथ आरक्षण वगैरे दिलेलं आहेत. दिव्यांग आरक्षण दिलेलं आहेत. यानंतर काय म्हटलेलं आहे पहा. खेळाडू आरक्षण दिलेलं आहे. आपण डायरेक्ट महत्त्वाचं जे आहेत 20व्या पेजवर आपल्याला डायरेक्ट यायचं आहे. माजी सैनिक झाले, त्याच्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र झालं, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त, यानंतर हां, पात्रता. आता थोडंसं पाहून घ्या पात्रता. ठीक आहे. उमेदवार हा भारतीय व महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे त्याच्याकडे डोमेसिल असावं. यानंतर वयोमर्यादा. जाहिरात नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे 1 एप्रिल 2026 या तारखेस गणण्यात येईल. म्हणजेच काय म्हणते माझे मित्रांनो, जाहिरातीस नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे 1 एप्रिलपासून काउंट केलं जाईल. याचबरोबर काय म्हणते, आपल्याला कमीत कमी त्याचं वय 38, जास्तीत जास्त कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 असावं. आणि जर तो मागास प्रवर्गातील असेल तर त्याचं वय कमीत कमी 38 ते 43च्या दरम्यानचं असावं. ओके. जर कधी उमेदवार हा मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीमध्ये हेच वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. 43 पेक्षा जास्त नसावं. ओपनमध्ये 38 पेक्षा जास्त नसावं. यानंतर आपल्याला पहा काय म्हणते, अनाथ आरक्षण 45 वर्षापर्यंत राहणार आहे. यानंतर आहे शैक्षणिक अर्हता. आता हे तर तुम्हाला वेतन श्रेणी ऑलरेडी सांगितलेलीच आहे. S1 आहे. गट ड चं पद आहे. तर याच्यामध्ये माध्यमिक शाळांत म्हणजे 10वी उत्तीर्ण केलेली असावी. माध्यमिक शाळांत उत्तीर्ण तुम्ही केली असेल तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ही तर पात्रता महत्त्वाची आहे. यानंतर याला काय झालं, हां, निवड प्रक्रिया याच्यामध्ये पाहणार आहोत आपण. आता निवड प्रक्रिया काय असेल, आदिवासी विभाग भरतीची गट ड ची आहे. 10वी पास पाहिजे तुम्ही. 18 वर्षे कमीत कमी असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. आता आपला राहिला महत्त्वाचा एक टप्पा म्हणजेच काय, लेखी परीक्षेचा. तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता त्याला सुद्धा आपण लेखी परीक्षेच्या टप्प्याला पाहून घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला माहिती आहे. हां, हा एक टप्पा महत्त्वाचा आहे आपला, की 2 तासाचा लेखी परीक्षेचा आपला पेपर असणार आहे. ठीक आहे. पेपर असणार आहे लेखी परीक्षेचा आपला 2 तासाचा. आणि याच्यामध्येही माझ्या मित्रांनो, 1 मिनिट, निवडीची पद्धत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे संगणक प्रणालीद्वारे. तुम्हाला 45% गुण प्राप्त करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. 45% गुण या 200 मार्काच्या, कारण की लेखी परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे. याच्यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि त्याच्यानंतरचा एक टॉपिक आहे रिझनिंग. हे तुमचे 50-50 गुणांसाठी आहे. ठीक आहे. 50-50 गुणांसाठी आहे. आणि परीक्षेला 2 तास इतका तुम्हाला वेळ असणार आहे. परीक्षेला काय असेल माझे मित्रांनो, 2 तास इतका वेळ असणार आहे. यानंतर ही आहे ती लेखी परीक्षा. 2 तासाची बौद्धिक चाचणी तुमची घेतल्या जाईल. यामध्ये काय म्हटलेलं आहे पाहून घ्या. इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि मराठी यामध्ये प्रत्येकी 50 गुण अशी 200 गुणांची लेखी परीक्षा 2 तासात घेण्यात येईल. आणि यामध्ये जसं पाहिलं तुम्ही तर याच्यासाठी 200 जे आहेत गुण, यामध्ये 4-4 50चे डिव्हिजन केलेलं आहे आणि 120 मिनिटामध्ये याच्यापैकी तुम्हाला 45% मार्क घ्यावं लागेल. ठीक आहे. 45% 90 मार्क घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यामध्ये आणखी महत्त्वाचं काय राहिलं, परीक्षा शुल्क तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ओपनसाठी 1000 आहे आणि कास्टसाठी 900 रुपये आहे. तर एकंदरीत हे माहिती सांगायची होती. याच्यामध्ये डॉक्युमेंटच्या सोडून बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेच. SSC उत्तीर्ण आहेत फक्त. सरत्या शेवटी ऐकून घ्या काय करायचं आहे तुम्हाला. साईडवर जायचं आहे. ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. गट ड ची जाहिरात आहे. 10वी उत्तीर्ण असलेला व्यक्ती फॉर्म भरू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय,
तो महाराष्ट्रात कुठेही फॉर्म भरू शकतो. असं काही नाही की त्याचा कोणता जिल्हा आहे तिथंच फॉर्म भरू शकतो. जेवढ्या पदासाठी फॉर्म भरला त्याला तितके शुल्क हे भरावे लागतील. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, त्याची सुरुवातीला 200 गुणांची लेखी परीक्षा होईल. त्या 200 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये त्याला 40% मार्क घ्यावे लागतील. 90 मार्क आपण म्हणूया, ठीक आहे. आणि त्या 90 मार्काला अनुसरून घेतल्यानंतर तो पुढील म्हणजेच काय म्हणू आपण त्याला म्हणजे कट ऑफसाठी पात्र असेल. म्हणजे लागतेच असं नाही आहे. फायनल तिथं मग कट ऑफ लागणार आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं सांगायच्या होत्या. खूप चांगली जाहिरात आहे. फॉर्म भरू शकता. ज्याच्याकडे नोकरी नाही आहे किंवा काही गोष्टी नाही आहेत, त्यांनी सुरुवात शून्यातून जो केलेला असतो, तो कुठून सुद्धा सुरुवात करतो. नंतर बघू ना, एकदा अर्निंग तर येऊ द्या. सध्या अर्निंग येणं खूप गरजेचं आहे आणि पर्मनंट व्हॅकन्सी असं कॉन्ट्रॅक्च्युअल बेस वगैरे काही नाही आहे. ओके, चला थँक भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा.